यांच्याद्वारा हा मठ तयार झालेला आहे. आता मठ भरपूर झाले, पण पूर्वीच्या काळी सगळ्या मठांचा राजा म्हणजे हा मठ होता. काही आगळाने वेगळा असा हा मठ, की अनेक वर्षे टिकणारा हा मठ आहे. आणि अशा या मठामध्ये मला सेवा प्राप्त झाली, हे माझं मी परम भाग्य समजतो. किंवा या मठाचं जे नातं आहे हे दोन्ही प्रकारे मला आहे. एक तर संस्थेकडूनही आहे आणि संत वामनभाऊ महाराज गैनाथगड इकडूनही आहे. कारण मला जी माळा आहे, अनुग्रह आहे, तो श्री गैनाथगड संत वामनभाऊ महाराज आणि भावांचे ते गुरु होते पंकड स्वामी महाराज. अर्थात ते माझे आजे गुरु इकडून आहेत आणि आजे गुरु जोग महाराज संस्थेकडूनही आहेत. तेव्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पंथ हा वारकरी पंथ आहे. आणि या वारकरी पंथाचा सगळ्यामध्ये अधिकत्वाने प्रचार प्रसार अगदी कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या तो जो प्रचार कोणी केला असेल तर तो पंकड स्वामी महाराजांनी केला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वामींचे शिष्य होते. आता ते सगळे स्वर्गवासी झाले, तर मोठं कार्य स्वामींचं आहे. जोग महाराजांचे जेवढे शिष्य मंडळी आहेत त्यामध्ये अगदी तोलामोलाचं कार्य स्वामींनी केलेलं आहे. जोग महाराज गेल्यानंतर 24 वर्षे महाराज स्वामी महाराज जोग महाराज संस्थेचे अध्यक्ष होते. आणि सर्व काही जडणघडण स्वामींनी केलेली आहे. स्वामींचा सगळ्यामध्ये सिंहाचा वाटा होता. विठ्ठला त्याप्रमाणे आज दांडेकर मामांची देखील पुण्यतिथी आहे. हे दोन्ही गुरुबंधू होते. दोघांच्या मध्ये अति प्रेम होतं. मामांना देखील त्यांच्याबद्दल अति आदर होता आणि स्वामींना देखील मामांच्या बद्दल देखील आदर होता. मोठं प्रेमाचं नातं होतं. बऱ्याच कीर्तनातून मामांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे. कीर्तन तर सोडा, पण त्यांच्या काकड्याच्या भजनाला फार समाज येत असे. जेवढा कीर्तनाला समाज, तेवढाच समाज त्यांच्या काकड्याच्या भजनाला येतो. एवढा त्यांचा अप्रतिम आणि स्वरबद्ध भजन होतं. स्वामी सगळ्या कलेमध्ये प्रवीण होते. वाजवण्याचीही कला होती, गायनाचीही कला होती. उत्तम कीर्तन, उत्तम प्रवचन आणि भयंकर मोठा पाठा. गाथाही पाठ होतात, ज्ञानेश्वरी पाठ होती, नाथमाराचा भागवतही पाठ होता. त्याला तोड नाही, जोड नाही. असं अपार अलौकिक कार्य स्वामींनी आपल्या जीवनामध्ये केलं. आणि त्यांनी जीवनामध्ये बरेच शिष्य त्यांची तयारी झाले आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये क्रांती देखील केली त्या शिष्यवर्गाने. त्यापैकीच आमचे वामनभाऊ महाराज होते, भगवान महाराज होते, इतरही होते. रोह्या महाराज होते, बाबूजी महाराज, काशीनाथ महाराज, तुमचे श्रीराम महाराज. महाराष्ट्रामध्ये फार शिष्य होऊन गेले त्यांचे. स्वामींच्या आधारे त्यांनी महाराष्ट्रामध्ये भरपूर क्रांती केली.
महाराष्ट्र घडवला, वारकरी पंथाचा फार मोठा प्रचार प्रसार केला. या सगळ्या गोष्टीला मूळ आधार म्हणजे स्वामी होते. देवराम महाराज या आपल्या जोग महाराज संस्थेमध्ये जे काही कीर्तनकार आहेत त्यामध्ये देवराम महाराजांचा नंबर आहे. देवराम महाराज गायकावा विठ्ठला स्वामींचं कार्य म्हणजे स्वामींचं कार्य, त्याला तोड नाही तोड नाही. आणि त्यांनी असा एक अलौकिक असा मठ केला की रेखीवबाज काही इमारती तयार झाल्या त्या पडूनही गेल्या, पण स्वामीचा मठ जसा आहे तसाच आहे. या मठाची थोडा सध्या आमचे लक्ष्मण महाराज चालवत आहेत. पंढरपूरची गादी त्यांच्याकडेच आहे, आळंदीची त्यांच्याकडेच आहे, आणि मूळ गाव जे नेनगुर का नेनगुर अशा तिन्ही ठिकाणचे जे कार्यभार आहे महाराज चालवत आहे. तेव्हा त्यांच्याच प्रेमाने तथा श्रीनिवास महाराज एकनाथ बाबांचे नातू आहेत, ते देखील मोठे कलाकार आहेत, कीर्तनकार आहेत. सर्व काळात त्यांना प्राप्त आहे. त्यांनी आग्रह धरला की आजची सेवा करावी. तेव्हा मी देखील श्रद्धा असल्यामुळे पटकन, कारण माझ्यावरती थोडी जबाबदारी आहे, तरी पण मी सेवा स्वीकारली. महाराजांना सकाळीच कल्पना दिली मी आज मठामध्ये जाणार आहे, आज काही उपस्थित राहणार नाही. साजरी झाली. आताच कीर्तन संपलेलं आहे. जोग महाराज संस्थेतील पंढरपूर क्षेत्रातील आताच कीर्तन संपलं म्हणून देवराम महाराज इकडे आहे. तेव्हा या स्थानी आपण सर्वांची तथा स्वामींची एकनाथ बाबांची सेवा करण्यासाठी निवडलेले अभंग सर्वांच्या परिचित आहे. अभंग संतपर असा आहे. वैष्णव तो दया वघे देवावरी माया, नाही अनेक प्रमाण धन धन तृणजन. जगामध्ये सर्वात मोठी वस्तू कोणती असा प्रश्न आहे, तर जगामध्ये सर्वात मोठी वस्तू म्हणजे भगवानच आहे. हरि सम जग कछु वस्तू नाही, नाही प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नाही, नाही गीता सम ग्रंथ. हरि सम जग कछु वस्तू नाही, भगवंतासारखी वस्तू जगात नाही, गीतेसारखा ग्रंथ जगात नाही, आपल्या सद्गुरू सारखा दुसरा सज्जन नाही. अशा ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यामध्ये प्रामुख्याने भगवंतासारखी वस्तू जगात नाही. भगवान तो भगवानच आहे आणि इतर ते इतरच आहे. हरिसे कोई नहीं बडा, भगवंतापेक्षा बलसंपन्न जगामध्ये दुसरा नाही. भगवान सगळ्यामध्ये बलवान. तर एके ठिकाणी असा काय प्रश्न उत्तराचा भाग आलेला आहे. कुठं आला हे मला माहित नाही, पण ऐकलेले सांगतो. प्रश्न असा केला की सबसे बड़ी कौन है, तो बोले सबसे बड़ी पृथ्वी है. तो बोले पृथ्वी काय की बड़ी, वो तो शीश के माथे पर खड़ी. फिर शीश बड़ा, तो बोले शीश काय का बड़ा, वो तो महादेवी गले में, भगवान शंकर जी के गले में पड़ा. फिर शंकर बड़ा, तो बोले शंकर काय का बड़ा,
कैलाश बड़ा तो बोले कैलाश काय का बड़ा, उसे तो रावण ने खाद से उखाड़ा। फिर रावण बड़ा तो बोले रावण काय का बड़ा, उसे तो राम प्रभु ने बाण से उड़ा। फिर राम बड़ा तो बोले राम काय का बड़ा, वो तो भक्तों के हृदय में खड़ा। विठला मोठा भगवान आहे असं असताना देखील महाराज सांगतात एवढा जरी बलवान भगवान असेल त्याच्याही पेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बारे, 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 राही दोन्ही बारे, राही दोन्ही बारे, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, राहिलो निराळे ठेवून आशा. संत देवाही पेक्षा श्रेष्ठ. निर्गुण्याकार झाला गुणवंत, खाली दंडवत पूजोनिया. संत श्रेष्ठ म्हणून भगवान त्यांची पूजा अर्चा करतो, त्यांची सेवा करतो, त्यांना दंडवत घालतो. निर्गुण्याकार झाला गुणवंत, खाली दंडवत पूजोनिया. एवढंच काय, पण संत देवाला म्हणतात की देवा तुला जर तुझं कल्याण करायचं असेल तर तू काय करणार होतं. चाले दंडवत घाले नारायणा, आपुल्या कन्नरा लागोनिया. तुला तुझं कल्याण करायचं असेल तर तू आमची सेवा कर, आम्हाला दंडवत घाल. अर्थात संत मोठे आहे आणि भगवान छोटा आहे. पण संतांना छोटा होतो, संतांना मात्र छोटा होतो. आणि म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ खरे संत आहेत, खरे साधू आहेत. आणि म्हणून जे अस्सल नाणं असतं जगामध्ये, प्रचलित नाणं, त्याची अधिकत्वाने नक्कल जगामध्ये तयार होत असते. तेव्हा त्या समयी तुकाराम महाराजांच्या समकालीन असे बरेच संत त्यांनी पाहिले की ज्यांच्या अंगी संत पण नाही, साधू पण नाही, पण अशाच लोकांच्या पाठीमागे फार मोठा समाज चाललेला आहे. कारण संत करण्यासाठी एकतर देवच लागतो, एकतर खरे संतच लागतात. संपत्तीने मोठी नसतात, ते तपाच्या अंगाने, पुण्याच्या अंगाने, साधनेच्या अंगाने मोठी असतात. त्यांच्या तपाला तोडजोड नसते, त्यांच्या पुण्याला तोडजोड नसते. त्यांच्याकडे पुण्याचं फार मोठं बळ. आणि मग त्यांच्याकडून इतर काही करण्यापेक्षा, घेण्यापेक्षा त्यांचा आशीर्वाद घ्यावा, त्यांची कृपा संपादन करावी. तुका म्हणे ते हे आशीर्वादे बळी, तुका म्हणे ते हे आशीर्वादे बळी, तुका म्हणे ते आशीर्वादे बळी, तुका म्हणे ते आशीर्वादे बळी, हे आशीर्वादे बळी, जाईल तो छळी नरकामध्ये. जो कोणी त्यांचा छळ करील तर तो नरकालाच जाईल. याकरता त्यांची सेवा करा, त्यांची कृपा संपादन करा, त्यांचा आशीर्वादामध्ये फार मोठं फळ असतं. त्या जीवाचं कल्याणच होत असतं. विठ्ठला
खऱ्या अर्थाने जगाचे तारक, जगाचे उद्धारक असतात. महाराजांनी विचार केला की ज्यांच्या अंगी संत पण नाही, पण अशा लोकांच्या पाठीमागे समाज चाललेला आहे, याचा अर्थ समाजाला अज्ञान आहे. आणि ज्या गोष्टीचं जगाला अज्ञान असतं, जीवांना अज्ञान असतं, त्या गोष्टीचं ज्ञान करून देणं हे खऱ्या संतांचं काम असतं. आणि म्हणून या जगातील सर्वच लोकांना खरे संत कोण हे कळावेत, याकरता खऱ्या संताचं अंतर्लक्षण महाराज अभंगाच्या तर तोच खरा वैष्णव आहे की ज्याची अवघी माया, सर्व माया देवावर आहे. तो आपण जर सामान्य लोकांचा विचार केला तर लोकांचं प्रेम असतं कशावर? घरदार, शेतीवाडी, जमीन जमला, पैसा अडका, मुलं बाळ, अमुक तमुक. बरं, माणसाचं प्रेम सदैव नेहमीच एकाच वस्तूवर राहू शकत नाही. माणसाच्या प्रेमाचं सारखं स्थलांतर होत राहतं, तसं संतांच्या प्रेमाचं स्थलांतर होत नाही. संतांच्या प्रेमाचं स्थान भगवान म्हणजे भगवानच. विठ्ठल वैष्णवत्व जया अवघे देवावरी माया. इथं माया शब्द ठेवला, प्रेम शब्द नाही. प्रेम शब्द, प्रेम जरा वेगळं दाखवलं आणि प्रेम माया जरा वेगळी. माया ही निबर असते, प्रेम जरा पातळ असतं. प्रेमाला निमित्त लागतं, मायेला निमित्त लागत नाही. माया ही निर्निमित्त आणि प्रेम ही सनिमित्त. क्षुल्लक कारणावरून ज्यामध्ये बिघाड होतो त्या वृत्तीला प्रेम म्हटलं, आणि प्रबल कारण घडलं असताना कसलाच बिघाड निर्माण होऊ शकत नाही त्या वृत्तीला माया म्हटलं. तर मी तुम्हाला विचारतो, अगदी सोपं आहे, आईची आपल्या मुलावर माया असते का प्रेम असतं? बरं, पत्नीचं आपल्या पतीवर प्रेम असतं का माया असते? पत्नीचं पतीवर प्रेम असतं आणि आईची मुलावर माया असते. म्हणून माया सुटत नाही, प्रेम टिकत नाही. माया सुटत नाही, प्रेम टिकत नाही. लग्न झाल्यानंतर त्या दोघांचा आकडा, ते दोघं तरी कोण? पती पत्नी, नवरा बायको. लग्नामध्ये चांगलं असतं, काही दिवस चांगलं चालतं, पण पुढे चालून कमी जास्त होतच. संसार आहे, कमी जास्त होणार. जसा देवळात घंटा तसा संसारात तंटा होणार. अति तंटा झाला तर लगेच आकडा विरुद्ध दिशा करतो. कोणता आकडा होतो? 36चा आकडा निर्माण होतो. डायरेक्ट कोर्टामध्ये जातात, रजिस्टर फारकत करून घेतात
याला म्हणतात प्रेम. म्हणून प्रेम टिकत नाही आणि माया सुटत नाही. विठ्ठला आईला किती जरी त्रास केला तर तिला राग येतो ना, येतो. पण अंतरी जो खास जिव्हाळा तिचा आहे, तो जिव्हाळा मात्र तिचा मरत नाही, नष्ट होत नाही. म्हणून आईच्या वृत्तीला माया म्हटलं, पत्नीच्या वृत्तीला प्रेम म्हटलं. म्हणून देवाला जी गरज आहे ती शुद्ध, ज्याला खास भाव म्हणतात. आता आपण काय करू, प्रेमाची पराकाष्ठा, प्रेमाचा कळस म्हणजे ती माया. विठ्ठला देवाला ओरिजिनल प्रेम लागतं, असं इकडं तिकडं जाणारा नाही. वरपंगी प्रेम देवाला आवडतं. खास जिव्हाळा, खास भक्तिभाव त्याला आवडतो, खास प्रेम त्याला आवडतं. थोर प्रेमाचा भोकेला, थोर प्रेमाचा भोकेला, थोर प्रेमाचा भोकेला, थोर प्रेमाचा देवाला प्रेम लागतं. आणि म्हणून देवाचं करताना प्रेमानेच करा. जेवढ्या म्हणून देवाच्या क्रिया आहेत त्या सगळ्या क्रिया प्रेमानेच करा. वारी ही देवाचीच क्रिया आहे, कीर्तन देखील ही देवाचीच क्रिया आहे, परमार्थ म्हणजे देवाची क्रिया आहे. या सगळ्या गोष्टी करताना प्रेम धरून करा. देवाचं नाम देखील देवाचीच क्रिया, ते नाम घेताना प्रेमच ठेवा. प्रेम नसेल तर वाया जाणार नाही, पण टक्केवारी एवढी मिळणार नाही. काम मनापासून केलं तर देव देखील आपलं काम देखील मनापासून करतो, आपल्याला कळत नसतं. म्हणून देव सांगतात, भगवान बोलतात, तू है मेरे नाम पर तो मैं है तेरे काम पर, तू है तेरे काम पर तो मैं है मेरे धाम पर. तर हे भक्ता, तू माझं काम जर मनापासून केलं तर मी तुझं काम देखील मनापासून करणार. आणि तू जर तुझंच घर धरून असेल तर मी देखील माझं घर सोडणार नाही. आणि म्हणून भगवान आहे कसा तर जसा आरसा तसा. भगवान आहे कसा तर जसा आरसा तसा. आमचे गुरुवरे, आमचे म्हणजे तुमचे, आमचे सर्वांचे एकच होते. नतसिंह बाबा सांगत असत की देव आहे कसा जसा आरसा तसा. आरशाला नमस्कार केला तर आरसा देखील काय करतो, नमस्कारच करतो. आरशाला असा बुक्का दाखवला तर आरसा देखील तसंच दाखवतो. तसा भगवान आहे. जसं भगवान जसं आपण त्याचं करतो तसं भगवान देखील आपलं करत असतो. देव कोणाचं फुकट घेत नसतो. देव कोणाचं फुकट घेत नसतो. देव कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला देवातून आलेलं कधी भारी असतं, ती कधी वाया जात नसतो. म्हणून देवाचं देणं सरत नाही, जीवाचं देणं करत नाही. देवाचं महत्त्वाचं आहे. देवाची कृपा, देवाचा आशीर्वाद, देवाचं सगळं काही श्रेष्ठ आहे. देवाचं फक्त आपण भावना धरा, प्रेम धरा.
प्रेम धरून त्याची सगळी क्रिया करा. विठ्ठला आणि म्हणून भजन करताना कसं करा ते भाव धरून करा. भावे करावे. एकनाथ महाराज बोलतात भावे करावे भजन भावे करा नाम स्मरण भावे करा नाम स्मरण भावे करा नाम स्मरण भावे करावे भजन भावे करा सम्राट एकनाथ महाराज सांगतात भावे करावे भजन भावे करा नाम स्मरण भावे जावे पंढरीशी भावे नहावे भीमारतीशी. देवाची कोणती क्रिया ती भावना धरून करा त्याला फळ असतं. तसं देवाचं थोडं जरी केलं तर ते वाया जात नसतं. संसारामध्ये किती करा बरोबर काहीच येत नाही. परमार्थामध्ये थोडं करा बरोबर राहायशिवाय राहत नाही असे आपले कुंवरी घोले महाराज सांगत असत. विठ्ठला अवघी दैवावरी माया. आणि मग प्रेमाच्या बद्दल आपण जर विचार केला जगामध्ये तर एक नंबरचं प्रेम गोकुळवासी लोक त्यांचा दाखला नारद महर्षी देतात. इथाव्रज गोपिकाना गोपिकांचं गोपाळांचं कृष्णाच्या बद्दल भगवंताच्या बद्दल किती प्रेम त्याला शब्दच नाही. अप्रतिम प्रेम त्या देवांनी केलं. आणि म्हणून जसं वृंदावन मध्ये गेल्यानंतर जसं प्रेम पाहतो तसं इतरत्र तेवढं प्रेम आपण पाहत नाही दिसत नाही. भयंकर भावना त्या लोकांची आहे. खरं प्रेम म्हणजे गोकुळ म्हणा वृंदावन म्हणा. विठ्ठला विठ्ठला नारद महर्षी प्रेमाच्या बद्दल नाव त्यांचंच घेतात. गोकुळवासी लोकांचं गोपी गोपाळांचं. तसं कबीर महाराज देखील प्रेमाच्या बद्दल नाव घेताना त्यांचंच घेतात. कबीर महाराजांची कीर्ती फार झाली. जे ते माणसं त्यांचीच वाहवा करू लागले आणि तेव्हा कबीर महाराज म्हटले मी मोठा नाही, मी अगदी छोटा आहे. माझ्यापेक्षा जगामध्ये फार मोठे पडले. मला तुम्ही प्रेमी समजता पण प्रेम पाहायचं असेल तर तुम्ही वृंदावन गोकुळ अशा स्थानी गेल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या एका गोपिकाच्या प्रेमामध्ये गवळणीच्या प्रेमामध्ये माझ्यासारखेचे कोट कबीर वाहत जातील. कोट कोणता अंगात घालण्याचा नव्हे, हा संख्यावाचक शब्द आहे. 100 लाख तेव्हा एक कोट होतो. असे कोट कबीर वाहत जातील. कबीर महाराज होता कबीर कबीर क्या कहता है जाई जमुना के तीर एक बालन के प्रेम में बह गए कोट कबीर. अर्थात ही त्यांची नम्रता आहे.
खरंच प्रेम त्यांचं भगवंताबद्दल होतं. पण ते देखील कबीर महाराज देखील नाव घेताना गोकुळ असे लोकांचं घेतात, हे मला म्हणायचं. विठ्ठला आणि म्हणून आपण देखील प्रेम धरून परमार्थ करा, भावना धरून करा. कारण परमार्थामध्ये भावना श्रेष्ठ आहे, संसारामध्ये क्रिया श्रेष्ठ आहे. क्रिया प्रधान तो संसार आणि भावना प्रधान तो परमार्थ असतो. परमार्थ करताना भावनाच असावी आणि संसार करताना क्रियाच असावी. देवावरी माया, पूर्ण माया ते देवाला अर्पण करत असतात. मग असे ज्यांनी आपला सर्व भाव देवाच्या चरणी अर्पण केला, मग त्यांना जगामध्ये आपलं जीवन जगताना त्यांना काय काय आवडत नसतं त्याचं गोड चिंतन महाराज रंगाच्या दुसऱ्या चरणातून नाही अनेक प्रमाण. आम्हाला इतर काही प्रमाण नसतं, नाही आम्हाचे तो नाही अनेक प्रमाण. नामाशी कारण ठोबाच्या आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक सर्व भावे विठ्ठलची प्रमाण. प्रमाण फक्त भगवान, आवडीचं स्थान फक्त भगवान. जसं माता म्हटलं की त्याला लेकरूच आवडतं, मासा म्हटलं की त्याला पाणीच आवडतं, कृपण माणूस म्हटला की त्याला धनच आवडतं. त्याप्रमाणे भक्त म्हटलं की त्याला भगवानच आवडतं. जलज प्यारा माचरी, जलज प्यारा माचरी, लोभी प्यारा दाम, लोभी प्यारा दाम. माता प्यारा बालका, भक्त प्यारा नाम. माता प्यारा बालका, भक्त प्यारा नाम. जसा मातेला बालकच आवडतो तसं भक्ताला भगवानच त्याचं नामच आवडतं. विठ्ठला आपल्या जीवाही पेक्षा भक्ताला भगवान आवडतो. म्हणून माऊली म्हणतात ना, जीवेचिया जीवा प्रेम भावा दिला भावा, 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 जीवेचिया जीवा प्रेम भावा दिला भावा. अनुसरण
सो देवाप्रती भक्तांची फार मोठी भावना असते. त्यांना भगवान आवडतो, त्याचं नाम आवडतं. वैष्णव तो जया अवघे देवावरी माया, नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. त्यांना शरीर आवडत नाही, त्यांना धन आवडत नाही, त्यांना जन आवडत नाही. तन का आवडत नाही, अर्थात शरीर का आवडत नाही, तर हे नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. तेव्हा देहाला किती आपण जपा, किती प्रेम करा, किती खाऊ पिऊ घाला, पण शेवटी आपलं शरीर जाणार. खाऊ पिऊ घालू नका असं नव्हे, जपा पण त्याला प्रमाण ठेवा. अतिपणा नको, अति तिथं माती, अति तिथं देव राहतो बाजूला आणि देहच पुढे. देवाला जपा, देहाला जपा पण प्रमाण ठेवा. तेव्हा नृसिंह बाबा सांगत असत असं प्रवचनातून, काही माणसं आपलं शरीर एवढं सजवतात, एवढं सजवतात, एवढं सजवतात की जसा काय पोळ्याचा बैलच करतात. आपण देखील पाहतो आहे का. पण त्यापेक्षा देवाला जपा, देवाचं प्रेम, त्यातून पुण्य तरी मिळेल तुम्हाला. विठ्ठला विठ्ठला. सामर्थ्य करताना शरीराला देखील जपलं पाहिजे, देहाला जपलं पाहिजे. कारण आपण तसं परमार्थ कसं काय होणार. चांगला परमार्थ होण्यासाठी अंगामध्ये शक्ती असावी, बळ असावं. नको जावं देव भंगन गत्रे माझी, कथेची सामग्री देहावसानावरी. जपा पण त्याला काही प्रमाण ठेवा. तर इथं महाराज म्हणतात त्यांना शरीर आवडत नाही, जगाला जे आवडतं त्यांना आवडत नाही. जगाला शरीर आवडतं, बाकी संसार आवडतो, पण भक्ताला फक्त देवच आवडतो. विठ्ठला विठ्ठला. त्याचं कारण हे शरीर हे जाणार आहे. या देहाच्या ठिकाणी स्वभाव नाश आहे, परता नाश आहे, आश्रय नाश आहे, कार्यनाश आहे, कर्मनाश आहे. बऱ्याच प्रकारचे नाश देहाच्या ठिकाणी आहे. स्वभावता जसं आंबा स्वभावता नाश पावतो, कांदा स्वभावता नाश पावतो, तसं शरीर देखील स्वभावता नाश पावणार. आश्रयनाश, एखाद्या वाहनाचा आश्रय करून आपण प्रवास केला तसं होऊ नये, काही कमी जास्त, पण कदाचित झालं तर त्याला नाशच म्हणतात. कोणता? आश्रयनाश. आश्रयनाश, स्वभावनाश आणि परतानाश. परक्याकडून आपला घातपात होणं हा देखील म्हणजे परतानाश. अनेक प्रकारचे नाश देहाच्या ठिकाणी असल्यामुळे संत देहाबद्दल प्रेम करत असतात. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कबीर महाराजांचं फार मोठं पद्य आहे. की सतनाधान की कौन बढाई, ऐकत मैनो में मटी मिटाई. अपने खातर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. हाड जले जैसी लकड़ी की मोरी, हाड जले जैसी घास की डोरी. हाड जले जो लाकड़ी, बाल जले जो घास. सब जगत जलता देख कर. कबीर महाराज बोलतात, जसे अग्नीमध्ये लाकडं जळतात त्याप्रमाणे आपण मेल्यानंतर त्या चितेमध्ये आपली हाडं जळतात.
किंवा आग लागल्यानंतर जसं ते गवत जळत असतं त्याप्रमाणे आपण मेल्यानंतर त्या चितेमध्ये आपले केस जळत असतात हे सांगायचे. विठ्ठल विठ्ठल कबीर महाराज म्हणतात, हळदले दोलाकडी, हळदले दोलाकडी, बालदले जो घास, सब जग जलता देख कर, भय कबीर उदास, भय कबीर उदास. असं असल्यामुळे संत महात्मे त्याबद्दल उदास राहतात. भक्ताईसे जाना जय देही उदास, भक्ताईसे जाना जय देही उदास, गेले आशा पाश, गेले आशा पाश, निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. उदास राहतात कारण हे आपलं नाही म्हणत. हे संतांचं जीवन आहे, आपलं जीवन नाही बरं काय. विठ्ठला विठ्ठला रोज रोज साबण लावतात, तेल लावतात, इस्त्री करतात, त्यांना हे महत्त्व कळणार. वैराग्य लागतं जीवनामध्ये, वैराग्य असावं, ज्ञान असावं, भक्ती असावी. माणसाने संत सांगण्याप्रमाणे चालावं. विठ्ठला महत्वाचा भाग, देवाबद्दल प्रेम धारण करा. त्याने सगळं केलेलं आहे, त्याच्यापासून सगळं झालेलं आहे. आपल्याला त्याच्या स्वरूपामध्ये जायचं आहे. तो अधिकार तसा मिळत नाही. नामचिंतन भक्ती या गोष्टी केल्या विना त्याच्याकडे जाण्याला दुसरा पर्याय. भक्तिभावानेच मनुष्य देवापर्यंत जाऊ शकतो. केवळ संसारच केला, संसाराने मनुष्य देवापर्यंत कधीच जाणार नाही. विठ्ठला अनेक प्रमाणात तन धन तृण जन, तर त्यांना शरीर आवडत नाही, का आवडत नाही, त्याचे दोष आपण थोडक्यात पाहिले. हे जाणार आहे, नष्ट पावणार आहे. अनेक आपत्ती, अनेक दोष देहाच्या ठिकाणी नाही. अनेक प्रमाणात तन धन, त्यांना तसं जसं तन तसं धन आहे. धन देखील संतांनी त्यापासून ते अलिप्त राहिले. धनाचा जास्त त्यांनी त्याची लालसा केली नाही, कारण तिथं संत पण मरतं. धन लक्षात आलं, त्याची आसक्ती झाली की संत पण राहा. विठ्ठला कामापुरतं धन असावं, पण त्याचा संग्रह फार नसावा. कामापुरतं धन असावं. काही संत संग्रह करतात, पण त्यांच्यासाठी नसतो. तो केवळ लोकांसाठी, जगासाठी असतो. विठ्ठला नावेत पाणी असावं, नाव पाण्यावर असावी, पण नावेत पाणी नसावं. तसं माणसाकडे धन असावं, पण त्यावर आपलं प्रेम असावं. प्रेम देवावर असावं. नाही अनेक प्रमाणात त्यांना धन पूर्ण जन जन्माचे समाज लोक, या लोकांमध्ये आपण कसे बघा, समाज तुमचं काहीतरी कमी जास्त काढणारच, काहीतरी तुम्हाला नाव ठेवणारच, काहीतरी कमी लेखणारच. म्हणून तुकारामाचा एक मोठा अभंग आहे. ऐसा लौकिक कदारा खवेना पतित पावना देवराया, आचार करिता म्हणते अपसारा, न करिता न राहण्याची मोठा. भेटीशी न जाता म्हणते हा निष्ठोर, येता जाता घर, लग्न करू जाता म्हणते हा म्हातारा, न करिता झाला न पुसत. कसं आहे बघा, समाज तुमचं होणं काहीतरी होणं काढणार. समाज घेताना चांगलं घेत नाही, पण वांगल्याचं टिपण केल्याशिवाय
चांगलं घेत नाही, पण वांगडाच्या टिपण केल्याशिवाय असे खोले बाबा सांगत असतात. विठ्ठला विठ्ठला असं तर खा देवाचा भक्त आहे बा. अशा भक्तावर काही आणीबाणीचा प्रसंग आला, दुःख आलं फार, मग अशा प्रसंगी त्यांचं रक्षण कोण करतो? महाराज म्हणता पडता जड भारी, पडता जड भारी, पडता जड भारी, पडता निर्धारी. जो खास कट्टर भक्त असतो तो नेमाला सोडत नसतो, आणि जो नेमाला सोडत नसतो त्याचं रक्षण भगवान करतो. मागे पुढे उभा, त्याची भक्ती तशी कट्टर असावी, चांगली असावी. भक्ती आहे ज्याची मोठी, 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 प्रेमाची नित्य नेमाची खास भक्ती असेल तर भगवान त्याला सहकार्य देतो, त्याचं रक्षण करतो. फक्त त्याचा नेम चांगला असावा. किती जरी संकट आलं त्या आपल्या नेमाला न सोडणारा, पडता जड भारी नेमा नटळे निर्धार. नेम फार महत्वाचा. हाची माझा निघ धरून कोणाचे नाम, विठोबाचे नाम नामाला सोडत असतात. फक्त किती जरी संकट असलं तर देवाच्या नामाला सोडत नसतात. त्याला एक निष्ठ भक्ती म्हणतात. काही असतात पण त्यांच्या जीवनामध्ये निष्ठा निष्ठीच असते. विठ्ठला प्रेमाला महत्व आहे, निष्ठेला महत्व आहे. निष्ठा असावी, भाव असावा, प्रेम असावं, तर भगवान आपलं सगळं व्यवस्थित करत असतो. कारण योगक्षम चालवणारा भगवान आहे, सर्व परी लक्ष देणारा भगवान आहे. पण तेवढी भक्ती, तेवढं आपलं मन तयार होत नाही. मन तयार झालं की भगवान जवळच आहे. खास भक्त असेल मग त्याची जात अमुकच असावी असं काय नेम आहे, याचं चिंतन महाराज अभंगाच्या शेवटी म्हणे आती तुका म्हणे आती, 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 तुका म्हणे आती.
याती होकांतयाची भलती. खरा जर भक्त असेल तर त्याची जात कोणती असो त्या जातीचा विचार भगवान करत नसतो. जसं शबरीचा विचार तिच्या जातीचा विचार प्रभूने केला नाही, तिच्या प्रेमाचा विचार केला. शबरी म्हटले की देवा अशी जाती ही नाही, अमुक आहे अमुक आहे, पण भगवान म्हटले मी बाकी पाहत नाही,